राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 मतदारसंघासाठी विधान परिषद निवडणुकींचा बिगुल वाजलाय। 18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। मात्र सत्ताधारी महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच सुरू असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आतापासूनच दावे प्रतिदावे सुरू झालेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्व राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे ते विधान परिषदेच्या 17 जागांच्या निवडणुकीकडे। 18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी राजकीय जोरदार तयारी सुरू केली असून सत्तेत असलेल्या महायुतीमध्येच जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। ज्या पक्षाचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य अधिक त्या पक्षाला संबंधित जागा असा फॉर्म्युला महायुतीत चर्चेत असल्याची माहिती समोर येते। नुकत्याच झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत सदस्य संख्या जास्त असलेल्या पक्षानं संबंधित विधान परिषद जागेवर दावा करावा अशी चर्चा झाल्याचं समजतंय। या फॉर्म्युल्यानुसार भाजप 12, शिवसेना 3 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर दावा करत असल्याची माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि हिंगोली, परभणी, शिवसेना ठाणे, नाशिक, यवतमाळ, भाजप नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा, सांगली, पुणे, जळगाव, नांदेड, भंडारा, गोंदिया, अमरावती, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर। मला वाटत नाही तसा पद्धतीचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे। आमच्या तिन्ही पक्षांचे मुख्य नेते एकत्र बसून त्या संदर्भातला निर्णय घेतील। प्रत्येक पक्षाची ताकद आणि एकमेकांचा होणारी मदत, एकमेकांवरती, एकमेकांच्या संख्येवरती निवडून येणं डिपेंड आहे। त्यामुळे योग्य तो निर्णय प्रत्येक पक्षाला, आमच्या तिन्ही पक्षाच्या संख्याबळ आणि एकमेकांची होणारी मदत यानुसार निर्णय नक्कीच होईल। संख्याबळ जर आपण बघितलं तर सगळ्याच ठिकाणी आम्ही पुढे आहोत, सर्वात जास्त आहोत। काही जागा मित्रपक्षांना द्याव्या लागतील, त्या संदर्भामध्ये आमची चर्चा झालेली आहे। आम्ही भाजपतर्फे मी आणि बावनकुळे साहेब होतो, झाल्यात या संदर्भामध्ये चर्चा झालेल्या आहेत तिन्ही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या। आता हा चेंडू मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही मुख्यमंत्री महोदय यांच्या कोर्टामध्ये आहे। मला वाटतं 1-2 दिवसामध्ये त्या संदर्भामध्ये चर्चा करून निर्णय होईल। ही जागा पूर्वीपासून म्हणजे भास्कर शेठ जाधव पासून ते अगदी मला वाटतं अनिल तटकरे भाऊंपासून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे। ही जागा तिन्ही जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे। आणि मला निश्चितपणे खात्री आहे की महायुतीचे आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय शिंदे साहेब आणि सुनेत्राताई एकत्र बसून महायुतीच्या माध्यमातूनच ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळेल हा मला विश्वास आहे। दरम्यान भाजपचा फॉर्म्युला समोर येताच शिंदे सेनेने मात्र तो मान्य नसल्याचं सांगत तब्बल 7 जागांवर दावा केला आहे। विशेषतः ठाणे, पालघर मतदारसंघात भाजप आणि शिंदे सेनेत चुरस वाढण्याची शक्यता आहे। यापूर्वी या मतदारसंघात शिंदे सेनेचं वर्चस्व होतं, मात्र बदललेल्या राजकीय समीकरणानंतर भाजपची ताकद वाढली आहे। ठाणे, पालघर मतदारसंघात एकूण 1030 मतदार असून भाजपकडे 444 नगरसेवक आहेत, तर शिंदे सेनेसोबत निलेश सांबरे गटाचे मिळून 346 सदस्य आहेत। भाजप 444, शिवसेना आणि सांबरे गट 346, बहुजन विकास आघाडी 71, काँग्रेस 47, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 38, राष्ट्रवादी काँग्रेस 29, शिवसेना उभाटा 18, इतर 37, एकूण मतदार 1030। नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघामध्येही महायुतीतील अंतर्गत स्पर्धा वाढताना दिसते। नागपुरात भाजपकडे स्पष्ट बहुमत असलं तरी पुण्यात अजित पवार गट आणि भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे, तर नाशिकमध्ये भाजप आणि शिंदे सेना या दोन्ही पक्षांकडे मोठं संख्याबळ असल्यामुळे ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना मतदारसंघात भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यानं त्या जागेवर भाजपचा दावा मजबूत मानला जातोय। नागपूर महायुती 559, मविया 200, इतर 67, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस 348, भाजप 319, शिंदे सेना 68, नाशिक भाजप 179, शिंदे सेना 151, अजित पवार गट 99, छत्रपती संभाजीनगर, जालना भाजप 257, शिवसेना 116। एकूणच
विधान परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये जागा वाटपावरून जोरदार चर्चा सुरू झाली असली तरी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या बैठकीनंतरच होणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आता महायुतीत नेमकं कुणाच्या वाट्याला किती जागा येणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.